भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेत, परंतु अद्याप देखील भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत विकास पोहोचलेला नाहीये. आणि याचंच उदाहरण आपण हे पाहू शकतो, की ही आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदी. आणि हे नदी विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी ही नदी आहे. या नदीवरून असा धोकादायक प्रवास हे गावकरी करताना दिसत आहेत. मागील अनेक वर्षापासूनचा हा प्रवास या गावकऱ्यांचा सुरू आहे. जवळपास 25 खेडे या नदीच्या पलीकडे आहेत आणि अलीकडे देखील आहेत. यांना हदगाव आणि उंबरखेड असं जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. आणि हा धोकादायक प्रवास या तराफ्याच्या साहाय्याने हे गावकरी करत आहेत. आपल्यासोबत गावकरी आहेत. काय सांगाल, कसा हा प्रवास आहे आणि काय काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची मागणी की आम्हाला पूल लवकरात लवकर व्हावं. आम्हाला सुविधा होतात जरा. उमरखेड, हदगाव आम्हाला 40 किलोमीटर पडेल. डिलिव्हरी काय लेकरं आजारी असले काय असले त्रास व्हायला जाणं टाईमला. आज आमचं मार्केट हिमायतनगर, कारखेड, दिवशी 25 खेड आहेत. हदगावला जॉईंट झालं. मार्केट वाढू शकते. इकडे हिंगोली, कळमनुरी जाते, इकडे नांदेड, वारंगा, अर्धापूर जाते. तर आमच्या हदगाव मार्केटला एवढं डिमांड येईल. हे पूल लगेच झाल्यास आम्हाला आनंद होईल. निश्चितच या पुलाची मागणी अनेक वर्षापासून आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या पुलाला मंजुरी दिली, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पुलाचं काम रखलेलं आहे. आणि हा पूल लवकर करण्यात यावा अशी मागणी येथील गावकऱ्यांची आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, वाटेगाव, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.